ओम गं गणपतये नमः. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीमद दासबोध. दशक 2 समास 7. सत्वगुण लक्षण. श्रीराम. श्री समर्थ म्हणतात की मागील समासात अत्यंत दारुण दुःख देणारा जो तमोगुण त्याचे वर्णन केले. आता परम दुर्लभ अशा सत्वगुणाचे वर्णन ऐकावे. भजनाला म्हणजेच भगवत भक्तीला सत्वगुणाचा आधार असतो. योगी याचा आश्रय करूनच सिद्धी मिळवतात आणि सत्वगुणामुळेच दुःखमूळ जो संसार त्याचे निरसन होते. उत्तम गती सत्वगुणामुळेच प्राप्त होते व भगवत भक्तीचा मार्ग सापडून सायुज्यता मुक्तीही प्राप्त होते. सत्वगुण हा भक्तांची कणव करणारा त्यांचा सखा आहे. तो भवसागरातून पार करण्यासाठी भरवशाचा मदतनीस आहे. मोक्षरूपी लक्ष्मीची स्थिती म्हणजे सत्वगुणच होय. सत्वगुण परमार्थाची शोभा आहे. संत महंतांचे ते भूषण आहे आणि रजोगुण व तमोगुणांचे निरसन सत्वगुणामुळेच होते. सत्वगुण परमसुख देणारा असून तो स्वात्मसुखाचा अनुभव देऊन जन्ममृत्यूचे निवारण करतो. सत्वगुणामुळेच अज्ञानाचा नाश होतो. पुण्याचा मूळ आधार सत्वगुणच आहे व त्यामुळे परलोकाची वाट सापडते. असा हा सत्वगुण देहाच्या ठिकाणी जेव्हा प्रगट होतो तेव्हा आचरणात जो बदल घडून येतो त्या क्रियेचे लक्षण असे असते. परमेश्वराविषयी अधिक प्रेम उत्पन्न होते. प्रपंच चार चौघांसारखा लौकिकरित्या केला जातो आणि सदा सर्व काळ अंतःकरणात विवेक जागृत राहतो. हे सत्वगुण याचेच लक्षण होय. सत्वगुणामुळे संसार दुःखाचा विसर पडतो. निर्मळ अशा भक्तिमार्गाचे ज्ञान होते व भजनाची आवड उत्पन्न होते. परमार्थाची आवड उत्पन्न होऊन परमात्म्याविषयी भावभक्ती वाढू लागते व परोपकार करण्याविषयी उत्सुकता वाटू लागते. स्नान संध्या आदी आचार आवडणे, शरीर व वस्त्रे यांची निर्मळता ही सत्वगुणाची लक्षणे आहेत. यज्ञ याग करणे आणि करविणे, अध्ययन आणि अध्यापन करणे व दान व पुण्य कर्मे करणे हे सत्वगुणच करवितो. जेथे वेदांत निरूपणाची आवड असते, हरिकथेत गोडी वाटते व आचरणात तत्काळ चांगला बदल होतो, तो सत्वगुण जाणावा. अश्वदाने, गजदाने, गोदाने, भूमिदाने, नाना रत्नांची दाने दिली जातात. अश्वदाने, गजदाने, गोदाने, भूमिदाने, नाना रत्नांची दाने दिली जातात, तो सत्वगुण होय. संपत्तीचे दान, वस्त्राचे दान, अन्नदान, उदकदान, ब्राह्मण संतर्पण ही कार्ये सत्वगुणाची आहेत. कार्तिक स्नाने, माघ स्नाने, निरनिराळी व्रते, त्यांची उद्यापने, दाने, निष्काम तीर्थयात्रा व उपोषणे असतील तेथे सत्वगुण जाणावा. सहस्त्र भोजने, लक्ष भोजने, विविध प्रकारची दाने इत्यादी जेथे निष्काम बुद्धीने घडते, तो सत्वगुण होय. सकामता ही रजोगुणामुळे उत्पन्न होते. सकामता. तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी अग्रहार देणे, सरोवरे, विहिरी बांधणे, देवळे व देवळाची शिखरे बांधणे हा सत्वगुण होय. देवद्वारी धर्मशाळा बांधणे, पायऱ्या व दीपमाळा बांधणे, तुळशी वृंदावने किंवा पिंपळाला पार बांधणे हा सत्वगुणच आहे. वने, उपवने, पुष्पवाटिका निर्माण करून त्यांना पाणी देणे, तपस्वी लोकांना संतोष होईल अशी त्यांची सेवा करणे
हे सत्वगुणाचे कार्य आहे. संध्यामठ व ध्यानासाठी गुहा बांधणे, नदी तीरी घाट बांधणे अथवा देवद्वारी भांडारगृह बांधणे हे असेल तेथे सत्वगुण जाणावा. निरनिराळ्या देवस्थानांच्या ठिकाणी नंदादीपाची व्यवस्था करणे, देवाला अलंकार भूषणे अर्पण करणे हा सत्वगुण होय. झेंगट, मृदंग, टाळ, दमामा, नगारे, काहळ वगैरे सुस्वर वाद्य आदिकांचा कल्लोळ करणे जेथे असेल तो सत्वगुण होय. अनेक प्रकारची सुंदर सामग्री जो देवालयाला अर्पण करतो आणि जो हरिभजनी तत्पर असतो तो सत्वगुण होय. छत्रे, पालख्या, दिंड्या, पताका, ध्वज निशाणे, चामर, अब्दागिरी वगैरे जो देवास वाहतो तो सत्वगुण होय. वृंदावने, तुळशीवने, सडा संमार्जन, रांगोळ्या यांची अंतःकरणात आवड उत्पन्न होते तो सत्वगुण होय. नाना सुंदर उपकरणी, मंडप, चांदवे, आसने देवालयाला समर्पण करणे हा सत्वगुणच आहे. देवासाठी नाना प्रकारचे खाद्यपदार्थ, नाना प्रकारचे नैवेद्य, उत्तमोत्तम फळे जो अर्पण करतो तो सत्वगुण होय. अशी भक्तीची अत्यंत आवड जेथे असते, देवाचे हलक्यातील हलके काम करण्यातही जिथे गोडी वाटते व स्वतः देवद्वार झाडतो तेथे सत्वगुण जाणावा. देवद्वार म्हणजे देवाचं मंदिर, त्याचं दार. निरनिराळ्या तिथींना, पर्वकाळी व महोत्सवात जो सहभागी होतो व काया वाचा मनाने जो सर्व ईश्वरास अर्पण करतो तो सत्वगुणच होय. जे लोक हरिकथेस तत्पर असतात व गंध, माळ, बुक्का इत्यादी घेऊन देवद्वारी उभे असतात तेथे सत्वगुण जाणावा. स्त्रिया अथवा पुरुष शक्तीस अनुसरून देवपूजेची सामग्री घेऊन प्रेमाने देवद्वारी उभी असतात तो सत्वगुणच होय. जो महत्वाचे काम मागे सारून तत्काळ देवाकडे धाव घेतो व ज्याच्या अंतरंगात परमेश्वराविषयी जवळीक असून भक्तिभाव असतो तेथे सत्वगुण जाणावा. जो अभिमान सोडून देऊन हलक्यात हलकी सेवाही स्वीकारतो व सदा देवद्वारात तिष्ठत वाट पाहत उभा असतो तो सत्वगुण होय. जो भगवंताच्या कृपेसाठी उपोषण करतो व भोजन, तांबूल इत्यादी भोगसामग्रीचा त्याग करून नित्यनेमाने जप, ध्यान आदी करतो तो सत्वगुणच असतो. जो कधीही कठोर शब्द बोलत नाही, अत्यंत नेमाने वागतो व जो योगी लोकांना संतोष देतो तो सत्वगुणच जाणावा. जो अभिमान सोडून निष्काम भावनेने कीर्तन करतो व त्या प्रसंगी स्वेद, रोमांच, स्फुरण इत्यादी अष्ट सात्विक भाव म्हणजे 8 प्रकारचे सात्विक भाव जेथे प्रगट होतात तो सत्वगुण होय. ज्याच्या अंतरी सदा देवाचे ध्यान लागलेले असते व भक्तिभावामुळे ज्याचे डोळे पाण्याने भरून येतात व जो देहाचे भानही विसरतो तो सत्वगुणच जाणावा. ज्यास हरिकथेची अत्यंत प्रीती असते व कधी चुकूनही कंटाळा येत नाही, उलट सुरुवातीस व शेवटीही अधिकच प्रेम दिसून येते तो सत्वगुणच असतो. जो मुखाने भगवंताचे नाव उच्चारत, हाताने टाळ्या वाजवत, आनंदाने नाचत भगवंताचे गुणानुवाद व ब्रीदावळी गातो तसेच भगवत भक्तांची पायधूळ आपल्या मस्तकी धारण करतो तो सत्वगुण होय. ज्या योगे देहाभिमान नष्ट होतो, विषयासंबंधी वैराग्य वाढू लागते आणि माया मिथ्या हे कळू लागते तो सत्वगुण जाणावा. या भवसागरातून तरून जाण्याचा काहीतरी उपाय करावा. या संसारात गुंतून काय होणार आहे असे अंतरंगात तीव्रपणे जेव्हा वाटू लागते तेव्हा तो सत्वगुण समजावा. प्रपंचाचा योगे
मन त्रासून जाते व काहीतरी भगवत भजन करावे असे ज्ञान अंतःकरणात स्फुरण पाहू लागते, तो सत्वगुण. आपापल्या आश्रमात असता जो अत्यंत आदराने नित्यनेम पाळतो व ज्याचे चित्त अत्यंत प्रेमाने सदा भगवंताचे चरणी जडलेले असते, तो सत्वगुण जाणावा. ज्याला प्रपंचाचा अत्यंत वीट येतो, कंटाळा येतो व जो सदा परमार्थाच्या निकट असतो व संकटकाळी जो धैर्य धारण करतो, तो सत्वगुण. जो सदा सर्व काळ विषयभोगाविषयी उदासीन असतो, विविध भोगांविषयी ज्याचे मन विटलेले असते व ज्यास भगवत भजनच सर्व काळ आठवते, तो सत्वगुण जाणावा. ज्याचे मन कोणत्याही दृश्य वस्तूवर आसक्त होत नाही, मनात जो अखंड भगवंताचे स्मरण करीत असतो, असा ज्याचा भक्तिभाव दृढ असतो, तो सत्वगुण होय. त्याचे भगवत प्रेम पाहून लोक त्याला वेडा समजतात, पण त्याचे भगवत प्रेम अधिकाधिक वाढतच असते. भगवत भक्तीचा निश्चय ज्याच्या अंतरी दृढ ठसलेला असतो, तो सत्वगुण जाणावा. ज्यावेळी अंतर्यामी स्फूर्तीचे स्फुरण होऊ लागते, स्वस्वरूपासंबंधीच्या विचारांनी मन भरून जाते व वाईट संशय आपोआप नाहीसे होऊ लागतात, तो सत्वगुण होय. हे मनुष्य शरीर कारणी लावावे असा प्रयत्न करण्याविषयी जेव्हा मनाचा दृढ निश्चय होतो, तेव्हा तो सत्वगुण जाणावा. ज्याच्या अंतःकरणात शांती, क्षमा, दया असतात व भगवत भक्ती संबंधी दृढ निश्चय झालेला असतो, त्याच्या अंतःकरणात सत्वगुण येऊन राहिला आहे असे जाणावे. अतिथी अभ्यागत आले असता जो त्यांना विन्मुख भुकेले धाडीत नाही व जो यथाशक्ती दान देतो, तो सत्वगुण जाणावा. तपस्वी, वैरागी अथवा कोणी दुःखी दैन्यवाणा आश्रयास आला असता गृहस्थाश्रमाचे कर्तव्य जाणून जो त्यांना राहण्यास जागा देतो, तो सत्वगुण होय. आपल्या घरात पुरेसे अन्न नसले तरी जो कुणाला विन्मुख पाठवत नाही आणि नेहमी आपल्या शक्तीनुसार देत असतो, तो सत्वगुण. ज्याने जिव्हेवर विजय मिळवलेला असतो, ज्याच्या वासना तृप्त झालेल्या असतात व मनात कोणतीही कामना नसते, तो सत्वगुण होय. जे होणार ते होतच असते हे जाणून प्रपंचात एखादा मोठा आघात झाला तरी ज्याचे चित्त डळमळत नाही, तेथे सत्वगुण जाणावा. केवळ एका भगवंताकरिताच ज्याने सर्व सुखांचा त्याग केलेला असतो, एवढेच नव्हे तर आपला देहही भगवत चरणी समर्पण केलेला असतो, तो सत्वगुण. मनात विषय वासना आली तरी जो कधी डळमळत नाही व ज्याचे मनोधैर्य कधी ढळत नाही, तो सत्वगुण समजावा. शरीर दारिद्र्याने अथवा रोगाने पिडलेले असले, तहान भुकेने व्याकुळ झालेले असले तरी ज्याचा परमार्थाचा निश्चय टिकून राहतो, तो सत्वगुण होय. जो श्रवण, मनन, निदिध्यासन जाणीवपूर्वक सातत्याने करतो, त्यास शुद्ध आत्मज्ञान होऊन समाधान लाभते. हे सर्व सत्वगुणाचे कार्य होय. ज्याच्या ठिकाणी अहंकार मुळीच नसतो, अनासक्ती सदा विलसत असते व जो अत्यंत कृपाळू असतो, तो सत्वगुण होय. जो सर्वांशी नम्रपणे बोलतो, ज्याचे वागणे मर्यादाशील असते व जो सर्व लोकांना संतोष देतो, तो सत्वगुण जाणावा. जो सर्व लोकांशी अत्यंत सरळपणे व प्रेमाने वागतो, त्यामुळे विरोधास जागाच उरत नाही व जो परोपकारासाठी आपले सर्व आयुष्य खर्ची घालतो, तो सत्वगुण समजावा. जो स्वतःच्या कार्याहून लोकांचे कार्य सिद्धीस जावे म्हणून प्रयत्नशील असतो, मेल्यावरही कीर्तिरूपाने जो अमर होतो, तो सत्वगुण होय. दुसऱ्याचे दोष गुण दिसले तरी जो त्यांची चर्चा न करता ते समुद्राप्रमाणे आपल्या अंतःकरणात साठवून ठेवतो, जगात प्रगट करत नाही, तो सत्वगुण जाणावा. कोणी टाकून बोलले तरी जो सहन करतो व जशास तसे प्रत्युत्तर देत नाही, कधी चुकून राग आला
तरी जो आवरून धरतो तो सत्वगुण होय. जरी कुणी काहीही कारण नसताना अन्यायाने छळत असून नाना प्रकारे पीडा देत असतील तर त्यांचे ते अपराधही जो मोठ्या मनाने चित्तात साठवतो, त्यांच्या संबंधी विरुद्ध भावना ज्याच्या मनात येतही नाही, तो सत्वगुण समजावा. देहाने दुसऱ्यासाठी झीज सोसतो, दुर्जनांशीही मिळून मिसळून वागतो व निंदा करणाऱ्यावरही जो उपकारच करतो तो सत्वगुण असतो. मन भलतीकडे धावू लागले तरी जो विवेकाने त्यास आवरतो व इंद्रिये आपल्या ताब्यात ठेवतो तो सत्वगुण होय. सत्कर्मेच करावी, दुष्कर्मांचा त्याग करावा आणि भक्तिमार्गाचेच अनुसरण करावे असे वाटणे हा सत्वगुण. ज्याला प्रातस्नान करणे आवडते, पुराण श्रवणात व नाना मंत्रांनी देवतार्चन करण्यात ज्याला गोडी वाटते तो सत्वगुण होय. ज्याला पर्व काळाबद्दल फार आदर असतो, जो वसंत पूजा करण्याविषयी तत्पर असतो व देवतांच्या जयंत्या आदी उत्सवा करण्याची ज्याला गोडी असते, देवतांच्या जयंत्या आदी उत्सव करण्याची ज्याला गोडी असते तो सत्वगुण. कुणी परदेशी माणूस बेवारसाप्रमाणे मेला तर त्याचा अंत्यसंस्कार करणे किंवा त्यास हजर राहणे हे सत्वगुणाचे कार्य होय. कोणी कुणास मारत असेल तर मध्ये पडून त्याचे निवारण जो करतो किंवा बंधनात पडलेल्या लोकांना जो सोडवतो तो सत्वगुण होय. लिंगार्चन करणे, पत्रपुष्पांची लाखोली वाहणे, नामस्मरणावर दृढ विश्वास असणे आणि देवदर्शनासाठी वेळ काढणे हा सत्वगुण होय. संतांना पाहून जो त्यांचे दर्शनासाठी धाव घेतो व त्यांच्या दर्शनाने परमसुखाने ज्याचे अंतःकरण उचंबळून येते आणि भावभक्तीने जो त्यांना साष्टांग दंडवत घालतो तो सत्वगुण जाणावा. संतांची कृपा ज्याच्यावर होते त्याने आपल्या वंशाचा उद्धार केला असे समजावे. सत्वगुणामुळेच त्याच्या ठिकाणीचा ईश्वरांश प्रकट होतो. ईश्वरांश जो लोकांना सन्मार्ग दाखवतो, त्यांना भगवत भक्तीच्या मार्गास लावतो व अज्ञानी लोकांना जो ज्ञानाचा उपदेश देतो तो सत्वगुण समजावा. ज्यास पुण्य संस्कार आवडतात, देवास प्रदक्षिणा नमस्कार करणे आवडते व ज्याचे पाठांतर उत्तम असते तो सत्वगुण होय. ज्याला भक्तीचा अंतःकरणपूर्वक हव्यास असतो, जो ग्रंथजवळ बाळगतो व धातुमूर्तीचीही नाना प्रकारे पूजा करतो, जो ग्रंथजवळ बाळगतो व धातुमूर्तीचीही नाना प्रकारे पूजा करतो तो सत्वगुण असतो. देवपूजेची स्वतः स्वच्छ चकचकीत उपकरणे, जपमाळा, उपासना मूर्ती ठेवण्याचे साहित्य, आसने, गोमुखी व पवित्र व स्वच्छ सोज्वळ वस्त्रे हे सर्व ज्यास आवडते तो सत्वगुण होय. जो लोकांचे दुःख, पीडा, कष्ट पाहून दुःखी होतो, लोकांचा संतोष पाहून ज्यास सुख होते आणि वैराग्य पाहून ज्याला आनंद होतो तो सत्वगुण असतो. जो लोकांचे भूषण ते आपले भूषण मानतो, लोकांचे दूषण ते आपले दूषण समजतो, परदुःखाने जो कष्टी होतो तो सत्वगुण जाणावा. आता हे वर्णन पुरे झाले. थोडक्यात असे म्हणता येईल की ज्याचे चित्त देवाधर्माचे ठिकाणी जडलेले असते आणि जो निष्काम भावनेने भगवत भजन करतो तो सत्वगुण होय. असा हा सत्वगुण अत्यंत सात्विक असून तो संसार सागरातून तारून नेणारा आहे. संसार सागरातून तारून नेणारा आहे. त्याच्या योगानेच, सत्वगुणाच्या योगानेच ज्ञानमार्गाचा विवेक उत्पन्न होतो. सत्वगुणानेच भगवत भक्ती प्राप्त होते. सत्वगुणानेच ज्ञानप्राप्ती होऊन त्यानेच सायुज्य मुक्तीही मिळते. याप्रमाणे सत्वगुणाची स्थिती येथे थोडक्यात यथामती वर्णन केली आहे. आता श्रोत्यांनी सावध होऊन पुढे जे काय सांगतो ते ऐकावे. इति 88व्या संपूर्ण. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सत्वगुण लक्षण नाम सत्वगुण
लक्षण नाम समास 7वा समाप्त संपूर्ण झाला. जय जय रघुवीर समर्थ. गुड रीडिंग चॅनलला कृपया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. पुन्हा भेटूया पुढील भागात दशक 2 समास 8 मध्ये सद्विद्या निरूपण याविषयी. धन्यवाद.